नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बोलायची आणि बोलावी लागेल आणि अत्यंत महत्त्वाचा विषय. आज जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. हे निकाल पाहताना मी जो काही माझ्या मनात विचार करत होतो ना, तो अगदी माझं मन सुन्न करणारा होता. आधी येऊया आपण हरियाणाकडे येऊया आणि जम्मू काश्मीरचं मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो. हरियाणामध्ये काँग्रेस सगळ्या उत्मात ज्या काँग्रेसनं करून ठेवला होता ना भाजपाच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, तिथल्या ओबीसी आणि दलित बांधवांना यांना चपराक मारून टाकले, हटवून टाकले. यांना जातीवाद समजायला लागला आहे की हे काँग्रेस काय करतंय, इतक्या वर्षामध्ये काय केलं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, या काँग्रेसने जो शेतकरी सगळा मोर्चा जो पेटवला आणि या सगळ्या गोष्टी केल्या, शेतकऱ्यांनी देखील या सगळ्यांना नाकारून टाकलं आहे. सर्वांनी यांना नाकारून टाकलं आहे. म्हणजे जे राहुल गांधी आणि जो काँग्रेस जाट आणि बाकीच्या समाजांमध्ये जी काही भांडणं लावण्याचं काम करत होता ना, या गोष्टीला सरळ समाजानं नाकारलं आहे आणि समाजाने विकासाला मतदान केलं आहे. कारण भाजपाची हरियाणामधली असलेली सलग 3 टर्मची ही सत्ता तशीच्या तशी अबाधित राहते. याचा अर्थ काहीतरी तिथल्या लोकांनी दाखवलेला तो विश्वास आहे आणि तो विश्वास कुठे ना कुठेतरी भाजपाच्या पारड्यामध्ये जाताना आपल्याला दिसतोय आणि कुठे ना कुठेतरी मोदींवरचा विश्वास लोकांचा पुन्हा एकदा मला असं वाटतं मजबूत होताना दिसतोय. पण या सगळ्या गोष्टी असताना, म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, या लोकसभेला 0 जागांवरनं 5 जागा काय या काँग्रेसच्या झाल्या त्या हरियाणामध्ये. केवढा उन्माद या लोकांचा. म्हणजे कामं राहिली बाजूला, नकोच ते तिजायला यांचं चालू होतं. नुसते हिंदू मुस्लिम दंगली पेटवायच्या, काहीतरी इकडं उकसवायचं, काहीतरी त्या ट्रेनच्या पटऱ्यांवरती जिहादी करायचं, शेतकऱ्यांना उकसवायचं. हे तुम्ही जाट, तुम्ही दलित, तुम्ही ओबीसी, या असल्या गोष्टी काहीतरी बोलून लोकांना सगळ्या गोष्टी करत बसायचं. सरळ या सगळ्या गोष्टी लोकांनी नाकारलेत आणि लोकांनी सांगून दिले पुन्हा एकदा की या काँग्रेसच्या आता असले फालतू चाळे आम्ही खपवून घेणार नाही आणि हे आम्हाला नकोत. सरळ जनतेने तिथलं सांगून दिलं. हो, म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, ज्या ठिकाणी भाजपाचं काही नव्हतं हरियाणामध्ये, तिथल्या अनेक जागा भाजपाने एक हाती जिंकल्यात. म्हणजे तिथल्या लोकांनी मागच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकाळाला लाथाडून आणि लात मारून भाजपाला सगळी साथ दिलेली आपल्याला दिसते. पण हेच काँग्रेसवाले हे आता सगळ्या जागा जिंकल्यानंतर EVMचं नावं काढतायत. EVMचा घोटाळा झाला, जरा सरकारनं तिथं काहीतरी हेच केलं. सगळीकडे EVM म्हणजे झालं, तुम्ही जिथं हारतात तिथं EVM येतं तुम्हाला आणि जिंकता तिथं तुम्हाला कुठला प्रश्न उपस्थित राहत नाही. मग लोकसभेला जे तुम्ही म्हणताय विजय मिळवला, मग तो काय विजय तुम्ही मग सगळ्या EVM हॅक करून मिळवला असेल. काहीही बोलायचं म्हणजे ज्याला अर्थ नाही. अशा गोष्टी काहीतरी करायच्या. विकासावरती कोणतीही बाब काँग्रेसच्या तोंडून आपण कधी ऐकले का? आम्हाला या देशामध्ये हे करायचं आहे, आमच्या देशाची प्रतिमा जगासमोर अशी मांडायची आहे, आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा भारत आम्हाला अव्वल करायचं आहे. कधी ऐकलंय तुम्ही या काँग्रेसच्या हातून तोंडून? नाही ऐकलं. फक्त संविधान नाचवतायत. या संविधानातलं देखील त्यांना काही माहीत नाही आहे. लोकांना घाबरवतायत, गोरगरीब लोकांना. बघा तुमचा पैसा अदानीच्या अकाउंटमध्ये जातोय, तुमचा पैसा अंबानीच्या अकाउंटमध्ये जातोय, तुमचं हे असं होतंय, तुम्हाला लुबाडलं जातंय. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी लोकांची माथी भडकवण्यासाठी त्यांच्या डोक्यात टाकल्या जात आहेत. या काँग्रेसच्या याच्यातून प्रत्येक वेळेला यांच्या तोंडातून शब्द येतात जातींचे. हे दलित, ते ओबीसी, हे जातीचं राजकारण हे करतायत, एवढं लक्षात ठेवा. आणि या हरियाणामधल्या लोकांनी त्यांना सरळ लाथाडून टाकलं. म्हणजे जो काही आकडाने ज्या काही सगळ्या गोष्टी मी सकाळपासून पाहतोय ना, अत्यंत धक्कादायक. म्हणजे कित्येक प्रतिष्ठित जागा काँग्रेसनं गमावलेत हरियाणामध्ये, कित्येक प्रतिष्ठित जागा. आणि याचाच सगळा पडसाद आणि याच सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रामध्ये देखील दिसतील. या काँग्रेस आणि इथल्या लोकांना, हे शरद पवारांनी ही सगळी जे काही केलं आहे ना, आमच्या हिंदू धर्माविषयी, आपल्या सगळ्या लोकांविषयी जातीचं घाणेरडं राजकारण, याचा फटका या सगळ्या लोकांना बसेल, निश्चित बसेल. येऊया आपण आता जम्मू काश्मीरच्या निवडणुकीकडे. एकेकाळी जे जम्मू काश्मीर दगडफेक करण्यात अव्वल होतं, एकेकाळी जे जम्मू काश्मीर जवानांवरती दगडफेक करत होतं, एकेकाळी जे जम्मू काश्मीर तिथं जाण्यापासून, तिथं मला असं वाटतं की तिथल्या प्रत्येक गोष्टी बंद केल्या जायच्या, तेच हात आज मतदानाकडे वळाले. जे दगड घेऊन हात बाहेर पडायचे ते आज मतदानाकडे वळतात आणि भाजपाच्या 26-27 जागा येणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवताय. जम्मू काश्मीर जिथं कित्येक मुसलमान टक्का आहे, पण तिथल्या लोकांनी देखील नरेंद्र मोदींना पसंती दिली आणि विकासाला पसंती दिली आहे. त्यांनाही माहिती आहे की 70 वर्षाच्या काळामध्ये साला काही नाही, आम्ही फक्त दगडी फेकत राहिलो, आम्हाला काही मिळालं नाही आहे. हे त्यांना देखील कळालं आहे. तिथल्या लोकांना देखील कळालं आहे की 370 हटवल्यानंतर आम्हाला कळते की अरे बाबा, जगामध्ये एवढं काही तंत्रज्ञानाने एवढ्या सगळ्या गोष्टी पुढं निघून गेल्यात. आज त्यांना जगाची माहिती पडते. नाहीतर काय हो, आज दगड मारले की 40 दिवस इंटरनेट बंद, काय त्यांना कळते जगाचा त्यांचा संबंधच काय होता. पण आज नरेंद्र मोदींनी ते दाखवून दिलं
की विकास कसा करायचा असतो, आतंकवाद कसा संपवायचा असतो, नक्षलवाद कसा ठेचायचा असतो, कशी भडकवलेली माती पुन्हा जाग्यावरती आणायची असतात, हे जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आहे. हे दाखवून दिलं आहे. हे 26-27 काय ज्या जागा आल्या असतील ना, त्या जागा काय अशाच नाही आल्या. लोकांनी विश्वास दाखवून तिथं या सगळ्या गोष्टी केल्यात. विश्वास दाखवून त्या काँग्रेसला देखील त्या जम्मू काश्मीरमध्ये काय करता नाही. उमर अब्दुल्लानी या सगळ्या लोकांनी जे काही त्यांना मतदान मिळालं तिथले स्थानिक असतील, पण भाजपाचा विजय हा निश्चित एवढं लक्षात ठेवा. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी किंवा जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी आपलं सगळ्या गोष्टी आजमावणं, लोकांनी त्याला पसंती देणं ही साधी बाब नाही आहे. खरोखर साधी बाब नाही. म्हणजे त्या लोकांना देखील आता त्या दगडफेकीचा आणि त्या आतंकवादाचा आणि त्या जिहादी वृत्तीचा सगळ्याचा कंटाळा आला आहे. त्यांनाही साला कुठेतरी जगण्याची उमेद आणि या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदींकडे दिसत आहेत. म्हणून ही सगळी सत्ता आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे निश्चित हा भाजपाचा विजय जम्मू काश्मीरमध्ये मी म्हणेन. कारण हरियाणामधला तो विजय आहेच. जे काही जातीचं राजकारण केलं लोकांनी त्यांना लाथाळून टाकलं. महाराष्ट्रात तर त्याच्या उलट भयंकर सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण जम्मू काश्मीरमधल्या जागा आहेत ना, मी आत्ताच सोशल मीडियावरती देखील टाकलं की कुठे ना कुठेतरी जम्मू काश्मीरमधला नागरिक आणि मुसलमान आणि तिथली सगळी लोकं बदलत आहेत. विचार बदलत आहेत त्यांचे. ते दूर जाऊ लागले त्या सगळ्या गोष्टींपासून. त्यांना हवा आहे विकास, त्यांना हवा आहे सच्चा माणूस, त्यांना हवा आहे विकास करणारा नेता. आणि ती लोकं सगळी नरेंद्र मोदींकडे वळलेत. आणि त्याच्यामुळं खरा भाजपाचा विजय आणि नरेंद्र मोदींचा विजय जम्मू काश्मीरमधला हा तो आहे. फक्त हिंदुत्व म्हणजे असलं आंधळं हिंदुत्व आणि असल्या गोष्टी नाही आहेत त्यांच्या. आम्ही विकास देखील करू, आम्ही धर्म कार्य देखील करू, हे सांगण्यासाठी आणि हे सांगण्याचं काम नरेंद्र मोदींनी कुठेतरी विश्वासाने या देशामध्ये केलं. आणि म्हणून देशातली एवढी जनता त्यांच्यासोबत उभी आहे आणि सगळ्यांना मतदान करते. का उगाच नाही, फुकाट नाही करत. आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय ना, कधीतरी अरे देशाच्या कानाकोपऱ्यात जा, मग तुम्हाला कळेल की आपला देश काय होता 20 वर्षापूर्वी काय झाला आहे 20 वर्षानंतर. ही प्रगती आहे. आणि ही प्रगती करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. आणि इच्छाशक्ती असण्यासाठी माणसं तशी असावी लागतात. नरेंद्र मोदी त्यातलं एक नाव आहे. हे सगळ्यात मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे ह्या राहुल गांधींनी फक्त जातीत कुठलंही सालं भाषण असो, कुठलंही भाषण सालं दलित ओबीसी हे ते जातीशिवाय यांचं बोलणं नाही यांचं. बस फक्त जातीत या सगळ्या गोष्टी चालल्यात. संविधान कुठं नाचवतात सारखं, संविधान हटाव, संविधान संपणार. काय कुठल्या गोष्टी. हे असले विरोधक आपले, ज्यांना विकासाच्या कुठल्याही गोष्टी माहीत नाहीत. फक्त लोकांची, जनतेची आणि समाजाची माती भडकवायची. यांना चांगली चपराक या सगळ्या निवडणुकांमध्ये दिली आहे. आणि समस्त सगळा हिंदू आता जागा व्हायला लागला आहे. आणि त्याला समजायला लागलं आहे की आपलं हित यांच्या पाठीमागे धावण्यात नाही आहे. आपलं हित आपल्या माणसांना मोठं करण्यात आहे. आणि कुठे ना कुठेतरी याचा फटका सगळ्या या बसणाऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये